नमस्कार मित्रांनो, 23 जुलै 2024 रोजी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये अतिशय महत्त्वाचे निर्णय असे सामान्य जनताकरता घेण्यात आलेले आहे। हे निर्णय आपल्याकरता फायद्याचे होणार आहे की तोट्याचे होणार आहे? चला पाहूया हे कोणकोणते महत्त्वाचे निर्णय आहे। आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासमोर घेऊन येत राहतो। तर सर्वात पहिला महत्त्वाचा असा निर्णय म्हणजे तो आहे आशाताई व अंगणवाडी सेविकांकरता। तर आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, गट प्रवर्तक व मदतनीस यांच्या कर्तव्यावर असताना जर त्यांचा अपघाती मृत्यू झाला तर त्यांना 10 लाख आणि कायमस्वरूपी जर अपंगत्व आले तर त्यांना 5 लाखांचं अनुदान लागू करण्याची मान्यता या निर्णयामध्ये देण्यात आलेली आहे। तर हा निर्णय 1 एप्रिल 2024 पासून लागू होणार आहे आणि यासाठी प्रतिवर्ष अंदाजे 1,05,00,000 रुपये इतका निधी देखील मंजूर करण्यात आलेला आहे। सध्या 75,576 आशा सेविका व 3,622 गटप्रवर्तक कार्यरत आहे। त्यानंतरचा महत्त्वाचा निर्णय आहे शेतीबाबतचा। तर शेती पिकांचे नुकसान ठरवण्यासाठी अद्ययावत प्रणाली विकसित करण्याचा निर्णय सरकार करणार आहे। अद्ययावत प्रणालीमुळे नुकसान भरपाई अधिक पारदर्शकतेने व अचूकपणे देता येईल। तर ही प्रणाली सुरू होईपर्यंत प्रचलित पद्धतीने नुकसान भरपाईची मदत देण्यात येणार आहे। त्यानंतरचा निर्णय आहे नाशिक जिल्ह्यातील अमळनेरमध्ये MIDC साठी 16 हेक्टर शासकीय जमीन देण्याचा निर्णय यामध्ये करण्यात आलेला आहे। तर या जमिनीची एकूण किंमत 24,02,40,000 असून ती विनामूल्य MIDCला हस्तांतरित करण्याचा निर्णय यामध्ये घेण्यात आलेला आहे। त्यानंतरचा निर्णय आहे मेंढी पालकांसाठी असलेली राजे यशवंतराव होळकर महामेश योजना सुरू राहणार असून मेंढीपाळ लाभार्थींना लाभ हस्तांतरित प्रक्रियेतून आता DBT रक्कम खात्यात जमा होणार आहे। त्यानंतर दिव्यांग कर्मचाऱ्यांना 30 जून 2016 पासून पदोन्नतीसाठी आरक्षण लागू करण्याचा निर्णय यामध्ये घेण्यात आलेला आहे। त्यानंतरचा निर्णय आहे बृहन्मुंबईमध्ये न्यायिक अधिकाऱ्यांसाठी सदनिका भाडेतत्वावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। तर मित्रांनो, हे 6 महत्त्वाचे धडाकेबाज असे निर्णय मंत्रिमंडळामध्ये 23 जुलै 2024 रोजी झालेल्या बैठकीमध्ये घेण्यात आलेले आहे। या निर्णयाबाबत तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ मिळवण्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये।